नमस्कार. तर आज गजानन महाराज प्रकट दिनचा व्लॉग मी शेअर करते आहे. थोडा उशीर झाला आहे, पण मोबाईल खराब असल्यामुळे मी उशिरा पोस्ट करते, त्याबद्दल सॉरी. आता हे बघाल तुम्ही, मंदिराबाहेर रांग लागली आहे दर्शनासाठी आणि आम्हीसुद्धा रांगेतूनच पुढे पुढे सरकत जात होतो. तुम्ही हा 2026मधला फोटो बघताय, व्हिडिओ बघताय, पण हे बघा 7-8 वर्षांपूर्वी रस्त्यापर्यंत गर्दी असायची. बापरे. असो. सो आम्ही रांगेतून पुढे सरकत सरकत मंदिरात पोचलो आणि किती छान डेकोरेशन केलं आहे बघा. इथे काही वारकरी लोक पण आलेले, त्यामुळे खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. तर हे बघताय तुम्ही की झुणका बनवण्यासाठी तयारी चालली आहे. या काकी इथे मिरचीची पेस्ट तयार करतात. इकडे या आमच्या ताई, माई अक्का कांदे चिरत आहेत आणि व्हिडिओ शूट करत होते, म्हणून त्या खूप उत्साही दिसत होत्या, एकदम खुश आणि कॅमेराकडे बघत पण होत्या. आणि ह्या काकी बघा, सगळ्यात जास्त एक्सायटेड. तर ह्या कांदे चिरतात झुणक्यासाठी. इकडे बटाटा, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो सगळ्याच गोष्टींचं प्रिपरेशन चाललं आहे. आणि हे काका बनवत होते झुणका. खूप छान प्रकारे ते झुणका बनवत होते. आणि आता इथे तुम्ही बघाल, एवढं बेसन भिजवलं आहे आणि किती बेसनाच्या काय म्हणूया, किती बेसन लागतं आहे. फॉर्च्यूनच्या किती पिशव्या दिसत आहेत. सो जसा जसा झुणका बनत होता, तसे हे काका भांड्यामध्ये ते काढत होते. काय वाफाळलेला झुणका दिसतोय बघा, कमाल. हा झुणका तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि प्रसाद इथे मिळत होता लाईन लावून. आणि बघा, भाकरी, झुणका, कांदा इथे आम्हाला मिळत होता. सो आम्ही प्रसाद घेऊन एका ठिकाणी खात होतो आणि खूप मस्त प्रसाद होता, चविष्ट. घरी बनवतो त्याच्यापेक्षा वेगळा झुणका लागत होता, कारण तो प्रसादाचा झुणका होता. भाकरी बनवण्याचा व्हिडिओ शूट नाही करता आला, कारण तिथे भाकऱ्या बनवल्या जात नव्हत्या. आता शूटिंग करताना ह्या काकी बघा, त्यांचे एक्सप्रेशन असे होते की बापरे, ही काय करते आहे. त्या खूप विचार करत होत्या. मजा आली हे बघताना. मग आम्ही चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर आम्ही निघालो घरी. तर मंदिराच्या बाहेर असे छोटे छोटे स्टॉल लागलेले, म्हणजे काही वस्तू विकायला ठेवलेल्या. लोक बघत होती. हळूहळू सुरुवात होत होती म्हणजे मंदिरात येण्याची. त्यामुळे लोक खूप उत्साही दिसत होती वस्तू खरेदी करायला पण. खूप छान वाटत होतं हे बघा. तर असा होता हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.